माझ्या प्राणप्रिय कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना आठवत असेल 900 ते 950 मतांनी एका निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला होता। हे आपल्याला कदापिही विसरता येणार नाही। याची जाणीव आपल्या सगळ्यांना करून देण्याकरता मी आपल्यामध्ये उपस्थित आहे। आज ही पहिली निवडणूक आहे की जो निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मी सहभाग घेऊ शकलो नाही। याचं मला दुःख आहे। परंतु जीवाभावाचे असे असंख्य कार्यकर्ते मी या मतदारसंघात घडवलेले आहेत आणि या मतदारसंघात महायुतीचा झेंडा घेऊन प्रताप अडसड उभे आहेत आणि त्यांना मोठ्या मताधिक्यानं आपण सगळे निवडून देणार आहोत याची मला कल्पना आहे। मित्रांनो, भगिनींनो आणि माझ्या समवयस्क मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचं प्रचंड बीजारोपण या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून केलेला आहे। या निर्जल अशा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं रोपटं आपण लावलेलं आहे। त्याचा वटवृक्ष या मतदारसंघामध्ये उभा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे। मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की हे आपण उभं केलेलं वैभव, या वैभवाला चार चांद लावण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे। माझे आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा रोवलेला झेंडा असाच फडकत आपण ठेवावा, याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करावी। खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये जीवाभावाची मित्रमंडळी, कार्यकर्ता मंडळी मी उभी केली आणि जीवाभावाचं रान करणारे, जीवाभावाची पर्वा न करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आपण घडवलेले आहे। अशा मतदारसंघाचं वैभव वाढवण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टी मोठी करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। एक एक मत आपल्याला कसं जोडता येईल याचे सगळे प्रयत्न आपण करावे आणि एक मत कसं वाढवता येईल हाही प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा, असं आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो। आणि मनभेद न होऊ देता आपण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा असाच रोवावा। त्याच पद्धतीनं महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून आपले सगळे प्रयत्न पणाला लावावे, हीच माझी आग्रहाची